राज्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसतोय, त्यामुळे घराबाहेर काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारनं आता नियमावली जारी केली आहे। या कामगारांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी सरकारनंच आता नवा नियम तयार केला। या नियमानुसार ऑरेंज आणि रेड हीट अलर्टच्या काळात दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना विश्रांती देणं बंधनकारक असेल। तसंच कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशी ठेवावी लागेल। राज्याच्या हीट ॲक्शन प्लॅन अंतर्गत विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातले 15 जिल्हे अतिजोखमीचे म्हणून ओळखले गेलेत। यात लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे। दरम्यान तापमान किती आहे याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। अकोल्यामध्ये 43.8 अंश सेल्सिअस, वर्ध्यामध्ये 43.1, अमरावतीमध्ये 43.2, यवतमाळमध्ये 43.2 अंश सेल्सिअस 40 या जिल्ह्यांनी गाठलेली आहे। सोलापूरमध्ये 42.5 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 42.6, परभणीमध्ये 42.2, जळगावमध्ये 42.1, गडचिरोलीमध्ये 42 अंश सेल्सिअस, मालेगावमध्ये 42, बुलढाण्यामध्ये 41.5 आणि जेऊरमध्ये 41.5, नागपुरात 41.4, छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.2, बीडमध्ये 40.7, गोंदियामध्ये 40.5, धाराशिवमध्ये 40.3, साताऱ्यामध्ये 40.3, सांगलीमध्ये 38.8 आणि नाशिकमध्ये 38.5, तिकडे कोल्हापुरात 37.1 आणि मुंबईमध्ये तापमान आहे 32.8 अंश सेल्सिअस। दरम्यान उष्णतेचा फटका टाळण्यासाठी राज्य सरकारनं नेमकी काय नियमावली तयार केलेली आहे याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर उन्हाचा फटका टाळण्यासाठी उन्हामध्ये काम करणाऱ्यांना आता दुपारी 12 ते 4 या कालावधीत विश्रांती अनिवार्य असेल। कामाची वेळ ही सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत ठेवावी असं बंधनकारक करण्यात आलंय। दुपारी नागरिकांना थंडावा मिळण्यासाठी उद्यानं, बागा ही खुली ठेवावी लागणार आहेत। पिण्याच्या पाण्याची सुविधा वाढवण्यावर सुद्धा भर देण्यासाठी सरकारनं सूचना केल्या। नागरिकांना ORS आणि इलेक्ट्रोलाइट हे वाटलं जाईल। त्यापाठोपाठ कामाची वेळ सुद्धा निश्चित करण्यात आली आहे। आणि राज्यभरातील या स्थितीचा आढावा जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी 3 प्रतिनिधी हे जोडले गेलेले आहेत। जळगावमधून मंगेश जोशी तळकोकणातील माहिती देतील, सिंधुदुर्गातून गुरुप्रसाद दळवी आणि अकोल्यामधून योगेश शिरसाट आपल्यासोबत आहे। सुरुवातीला आपण जळगावमध्ये जाणार आहोत। मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत। मंगेश, तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। जळगावमध्ये किती तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि त्या पाठोपाठ प्रशासनानं नेमकं काय आवाहन केलंय? नक्कीच ऋतुजा, खरं ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसापासून जे आहे तापमानाचा पारा हा उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। सोमवारी जळगावचं तापमान जे आहे हे 41.1 अंश अर्थात या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 दिवस जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट जी आहे ती कायम राहण्याचा अंदाज जो आहे हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्याच अनुषंगाने आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। एकंदरीतच राज्य सरकारनेही खरं तर यावर उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी जे आहे जी नियमावली आता लागू केलेली आहे त्या नियमावलीचे निर्देश हे खरं तर स्थानिक पातळीवरती प्रशासनाला आता देण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच यावरती तात्काळ उपाययोजना आणि अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जे आहे कामगार असतील किंवा नागरिक असतील यांच्यासाठी उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी जे आहे आवश्यक त्या उपाययोजना प्रामुख्याने
दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये जे आहे नागरिकांनी बाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे. ज्या ठिकाणी खरं तर कामगार वस्ती आहे त्या कामगारांना 12 ते 4 या दरम्यान काम न करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. वेळेत बदल करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच औषध पुरवठा जो आहे तो देखील आवश्यक त्या ठिकाणी पुरवण्याचे आणि ORS असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल अशा जे उष्ण आहे उष्णतेपासून वाचवणारे पेय आहेत हे देखील उपलब्ध करून देण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. उष्माघात कक्ष देखील स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे आणि त्याच अनुषंगाने आरोग्य केंद्र असेल, ट्रॉमा केअर सेंटर असेल, ग्रामीण रुग्णालय असेल या ठिकाणी आता वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच प्रशासन देखील आता संपूर्ण अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आता प्रशासनाकडून जे आहे या उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी खरं तर आता जी कारवाई जी आहे ती केली जात आहे. नागरिकांना देखील प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडू नये. ज्या ठिकाणी आवश्यक असल्या त्या ठिकाणी खरं तर प्रशासनाच्या वतीने किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या वतीने ज्या आहेत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या, पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याच्या, सावली राहील असं छत उपलब्ध करून देण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. ऋतुजा, बरोबर आहे आणि आता नागरिकांना सुद्धा या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. मंगेश, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण तळकोकणात जाऊयात. गुरुप्रसाद, सरकारनं जी नियमावली जारी केलेली आहे, SOP ही जारी केलेली आहे, तिची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पातळीवर नेमके कसे प्रयत्न केले जात आहेत, काय सूचना करण्यात आल्यात? ऋतुजा, नक्कीच आपण पाहतोय एकंदरीत जर बघायचं झालं तर ज्या इतर जिल्ह्यात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती कुठेतरी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळते. कारण आता जवळजवळ आजचं जे तापमान आहे ते 35 अंश डिग्री सेल्सिअस मध्ये गेलेलं आहे आणि असं देखील असताना सुद्धा काही मध्यंतरी एक 4-5 दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस जो झाला आणि अवकाळी पाऊस झाल्यानंतर त्याच्यानंतर जे काही तापमान वाढलं ते 37-38 डिग्री सेल्सिअस एवढं गेलं. खरं तर महाराष्ट्र सरकारने शहरी उष्णतेचा धोका असलेल्या जिल्ह्यांमधील बाहेरील कामगारांच्या संरक्षणासाठी मानक कार्यप्रणाली SOPS म्हणजे जारी केली आहे. SOP मध्ये लागू केलेल्या प्रमुख उपायांपैकी एक म्हणजे बाहेरील कामांच्या वेळा दिवसाच्या थंड वेळेत पुनर्निर्धारित करणे. कामगारांना सकाळी 6 ते 11 उष्णतेच्या इशारा दरम्यान पुन्हा सायंकाळी 4 ते 8 या वेळेत काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे INS वृत्तने हे जरी दिलं असतं तरी एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रशासन आहे ते सतर्क झालेलं आहे. कारण या ठिकाणी ज्या काही मराठी शाळा आहेत, जी चिमुकली मुलं आहेत अशा लोकांना सुद्धा सकाळी 7 ते 10 पर्यंत शाळेचा टायमिंग ठेवलेला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये पाहिलं असेल तर ज्या ठिकाणी काही कक्ष तयार केलेले आहेत की त्या ठिकाणी अशी जर काही घटना घडली तर तिथे तात्काळ त्याची व्यवस्था केली जाईल असंही प्रशासनाने देखील केलेलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आता तापमानाचे प्रमाण जरी वाढले असले तरी प्रशासन मात्र कुठेतरी सतर्क झालेलं पाहायला मिळते. ऋतुजा, बरोबर आहे. गुरुप्रसाद, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण अकोल्यामध्ये जाऊयात. योगेश, अकोला यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिलं कारण अकोल्याचं तापमान हे राज्यभरातून सर्वाधिक असं नोंदवलं गेलेलं आहे. आता सरकारनं सुद्धा SOP जारी केलेली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये काही विशेष काळजी घेतली जाते का? काही अतिरिक्त सूचना सुद्धा करण्यात आल्यात का? नक्कीच ऋतुजा, महाराष्ट्र शासनाने तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या 16 तारखेपासून उष्णतेची लाट येणार आहे असं नागपूर हवामान विभागाच्या वतीने सांगितलं गेलं आहे आणि 3 ते 4 अंशाने तापमान वाढणार आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने SOP जाहीर केला आहे. त्यामध्ये 6 ते 11 या वेळेत जे शहराबाहेर जे व्यक्ती असतील त्यांना कामावर 6 ते 11 घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेस त्यांना विश्रांती राहणार आहे. सोबतच ऑरेंज आणि रेड ज्यामध्ये आहेत अशा ठिकाणी एक विश्रांतीचा अनिवार्य केला आहे. तसेच बांधकाम औद्योगिक कामकाज या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारे शिफ्टमध्ये त्यांचे लागू करण्यात आली आहे. अशा प्रकारे अकोल्याच्या जिल्हा प्रशासनाची आता अंमलबजावणी केली जाणार आहे. ऋतुजा, खरं पाहिलं तर अकोला जिल्ह्याचं तापमान सर्वाधिक असते. आता 2 दिवसापूर्वी 42 अंश सेल्सिअस तापमान होतं, तर काल 43.1 होतं आणि परवा 43.1 होतं आणि काल 43.8 अंश सेल्सिअसवर तापमान गेलं होतं. सध्या जर पाहिलं तर ऋतुजा अकोल्याचं तापमान 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत सध्या आता असल्याचं शक्यता आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये अधिक तापमान वाढणार आहे. त्यामुळे शासन स्तरावरून याच्यावर खबरदारी घेतल्या जात आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने याच्यावर अंमलबजावणी केली जात आहे. तसंच आरोग्य विभागाच्याकडून अकोल्यातील
जे रुग्णालय आहे तिथे 16 बेडची व्यवस्था केली आहे आणि कोणीही घराबाहेर पडू नये, जे उन्हापासून संरक्षित वस्तू असतील त्याचा वापर करावा, यासारख्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. ऋतुजा. निश्चित राज्यभरातील महत्त्वातील विभागांचा आढावा देण्यासाठी मंगेश, गुरुप्रसाद आणि योगेश तुम्हा तिघांचे आभार. दरम्यान तापमान वाढीवर मंत्री गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात. आपल्याला कल्पना आहे सध्या वातावरणातला बदल, ग्लोबल वॉर्मिंग दिवसेंदिवस आता इतकी बदलत चाललेली आहे. कधी मे मध्ये पाऊस पडतोय, एप्रिलमध्ये गारपीट होते, कधी कधी 12 महिने प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस पडतोय. की नागपूरला या संदर्भामध्ये जसं आपण आता दिल्लीला NIDM आहे, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थाच्या ठिकाणी आहे, तसं आपण स्टेटवर सुद्धा देशामध्ये सर्वात मोठी ही संस्था ही आपण त्या ठिकाणी आता सुरू करतोय. नागपूरला जवळपास 174 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयाने देऊन गेल्या वर्षीच त्या कामाची सुरुवात केलेली आहे. आपण तिथेच MIDC मध्ये 12 एकर जागा आपल्याला या ठिकाणी अलॉट झालेली आहे, कामाला सुरुवात झालेली आहे आणि यातून अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं जाईल. तिथे राहण्याची निवासाची व्यवस्था केली गेलेली आहे. त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल, त्या ठिकाणी काही रिसर्च सुद्धा होतील आणि त्यातून खूप मोठा फायदा हा आपल्या राज्यासाठी या ठिकाणी होणार.